नाही नाही मला मुख्यमंत्री महोदयाकडून निरोप आहे. खरं तर हे सर्व पक्षीयाची हे नव्हती. आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणून आम्हाला निरोप आला आणि आमचे मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उद्याच्या बैठकीमध्ये एकच मागणी असणार आहे की कोणत्याही परिस्थितीत ते 2 सप्टेंबरचा जी.आर. आपण सरसकटचा रद्द करावा आणि सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची ही मागणी आहे की त्यामुळे काय काय परिणाम होणार आहेत ते आम्ही सगळं सांगणार आहोत आणि त्यानंतरही जर काही समाधानकारक मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर 10 तारखेला सरकारच्या प्रतिनिधींनी येऊन मोर्चापुढे त्या संदर्भातला खुलासा किंवा त्या संदर्भातली माहिती 10 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये सरकारतर्फे देण्यात यावी अशी मागणीसुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा मोर्चा होणार आणि ओबीसी बांधवांच्या सर्वांच्या भावना आहेत की एकूणच या सरकारने 2 सप्टेंबरला काढलेला जी.आर. हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे, ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी दुसऱ्यांना केलं जात आहे अशा प्रकारची तीव्र भावना ओबीसी बांधवामध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच मागणी करणार आहोत की 2 सप्टेंबरचा जी.आर. आपण रद्द करा. त्याचे परिणाम फार वाईट होत आहेत. एकही नोकरी शिल्लक राहणार नाही, आरक्षणही राहणार नाही आणि सगळ्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ओबीसीचं अशी आमची मागणी असणार आहे. काय काय परिणाम होणार आहेत ते आम्ही सगळं सांगणार आहोत आणि त्यानंतरही जर काही समाधानकारक मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर 10 तारखेला सरकारच्या प्रतिनिधींनी येऊन मोर्चापुढे त्या संदर्भातला खुलासा किंवा त्या संदर्भातली माहिती 10 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये सरकारतर्फे देण्यात यावी अशी मागणीसुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा मोर्चा होणार आणि ओबीसी बांधवांच्या सर्वांच्या भावना आहेत की एकूणच या सरकारने 2 सप्टेंबरला काढलेला जी.आर. हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे, ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी दुसऱ्यांना केलं जात आहे अशा प्रकारची तीव्र भावना ओबीसी बांधवामध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच मागणी करणार आहोत की 2 सप्टेंबरचा जी.आर. आपण रद्द करा. त्याचे परिणाम फार वाईट होत आहेत. एकही नोकरी शिल्लक राहणार नाही, आरक्षणही राहणार नाही आणि सगळ्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल ओबीसीचं अशी आमची मागणी असणार आहे. तुझ्या तोडगा निघाला तरी तुम्ही 10 तारखेच्या मोर्चावर ठाम आहेत का? तयारी कशी? नाही, मोर्चा निघणार ही सगळ्यांनी आता आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. अनेकांनी वर्गण्या गोळा करून या मोर्चासाठी येण्यासाठी गावागावामध्ये 50 रुपये 25 रुपये अशी वर्गणी गोळा करून या मोर्चासाठी त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या बुक केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या भावना तीव्र आहे. आता राहिला विषय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काय सकारात्मक निघतं की काय नकारात्मक निघतं हे चर्चेमध्ये होईल. कारण मी विदर्भातून आणि महाराष्ट्रातून आमचेही एक 25-30 प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहतील. कालच मी एक 40 ओबीसी नेत्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवलेली आहे आणि त्या सर्वांना बोलवून घ्या आणि समाधानकारक तोडगा काढा अशी मागणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे असणार आहे. त्यामुळं तोडगा काय निघत असेल किंवा उद्या काही सकारात्मक निर्णय झाला तरी आमचा मोर्चा हा निघणार आणि मोर्चाच्या पुढे येऊन महाराष्ट्र ओबीसी जनतेला सरकारच्या प्रतिनिधी येऊन सांगावं की आम्ही काय काय केलं आहे आणि काय करणार आहोत हे त्यांनी जर सांगितलं तर ओबीसी समाज बांधवांचा राग शांत होईल. काल उद्धव ठाकरे यांनी संकेत दिलेले की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे महाविकास आघाडीचा महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा भाऊ म्हणून काँग्रेस कसं बघते याच्याकडे? नाही नाही, आम्हाला आनंद आहे. बघा, असं आहे की 2 भाऊ एकत्र येण्याला कुणाचाच विरोध असण्याचं काही कारण नाही. आम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतो, सकारात्मक दृष्टीनं बघतो. आमचा निर्णय असा आहे की आघाडीबाबत ज्या राज ठाकरेंचं आणि उद्धवजींचं येण्यानंतर त्या मेट्रो रिजनमध्ये
MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना फायदा होईल असं मला वाटतं. आणि आमची अलायन्स आघाडीची आहे, तर ज्या ज्या ठिकाणी आमच्या स्थानिक लोकांची भूमिका असेल की आम्ही आघाडी करायसाठी इच्छुक आहोत, त्यांची चाचपणी आमची जवळपास पूर्ण झालेली आहे. कुठल्या ठिकाणी युती अनुकूल आहे, कुठे नाही आहे. कारण ह्या काही निवडणुका सार्वत्रिक निवडणुका नाहीत, असेंब्ली किंवा पार्लमेंटच्या. लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय सोडलेला आहे आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या आघाड्या आमचे लोक करतील. एकनाथ शिंदेंचा मेळावा झाला काल. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भरभरून टीका केलेली आहे. त्यांनी पाकिस्तानात मेळावा घ्यायला पाहिजे होता अशी टीका केली. नाही, असं आहे की कोणी पाकिस्तानात मेळावा घ्यावा हा उपरोधिकपणा ठीक आहे. कालचा उद्धव ठाकरेंचा पाऊस आल्यानंतरही शिवाजी पार्कवरचा जो मेळावा झाला तो निश्चितच एक दिशादर्शक मेळावा होता. आता काँग्रेसबरोबर आलेत म्हणून जर पाकिस्तानात मेळावा घ्यावा म्हणत असतील तर मग त्यावेळेस आपल्या हिंदू महासभा आणि MIMची युतीच झाली होती, जे RSSच्या स्थापनेच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. त्यामुळे या बोलण्यामध्ये काही फार माहीत तथ्य असं मी मानत नाही. पण एक आहे की महाराष्ट्रामध्ये आता वैयक्तिक टीका ही फार म्हणजे शिगेला गेलेली आहे. मूलभूत प्रश्न बाजूला सारून वैयक्तिक टीका करत राहायची आणि जनतेचं लक्ष मूळ मुद्द्यापासून बाजूला करायचा, अशा प्रकारची एक प्लॅनिंग सत्ताधाऱ्याकडून नेहमी आखली जाते. आणि त्यामुळं कोणत्या वेळेस कोणता मुद्दा आणून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं आणि मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची. जे विकासात्मक दृष्टीने राज्याला पुढे नेण्याचं आहे त्या प्रश्नाला बगल द्यायची, असा एकूण एजेंडाच हा अजेंडा सरकारचा आहे. उद्धव ठाकरे लाडक्या बहिणींमुळे कुठेतरी जे मिळणारे हप्ते आहेत ते आता दिवाळीनंतर मिळतील अशा पद्धतीचे आहे, कारण की KYC करायला लावतात, त्यामुळे अनेकांची संख्या कमी होते. KYC असेल किंवा काही निकष लावले आहेत त्यांची आता मग काय म्हणतात गरज सर्व आणि वैद्य मरो झाला. आता बहिणीचं काम झालं, आता अर्ध्यावर आणतील, हळूहळू बंद करण्याच्या. जिल्हा परिषद आहे म्हणून हे मिळत तरी आहे. उद्या नगर परिषदा, महानगरपालिका आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, हे मी लिहून ठेवा. कारण राज्याच्या बोकांडीवर एवढं कर्ज करून ठेवलेलं आहे. सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, अनेक योजनांना कात्री लावलेली आहे आणि त्याही पलीकडं जाऊन कंत्राटदारही आता आत्महत्या करतो आहे आणि अतिरिक्त सगळ्या खर्चाला कुठेही यांनी कात्री लावली नाही, जिथून ज्या ठिकाणी कामाची गरज नाही अशा. यामुळे राज्य दिवाळखोरीकडेच मार्गस्थ होतो आहे. आणि अशा स्थितीत मला स्पष्टपणे दिसतो आहे की लाडकी बहीण योजना ही पूर्णतः बंद करण्याचा निवडणुकीनंतर सरकारचा राहील प्रयत्न राहील. मुद्रांक विभाग यावेळेस इलेक्ट्रिक बॉन्ड आज लॉन्च करतायत. ऐतिहासिक निर्णय आहे, कारण की आता फिजिकल स्टॅम्प पेपरची गरज भासणार नाही. ऐतिहासिक काय आहे बघा. आता हे सगळं टेक्नॉलॉजी इतकी मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स झालेली आहे, सगळीकडेच त्यांचा वापर सुरू होतो आहे आणि कालांतराने ते सगळं बदलत असते. काल त्यावेळेस हे नव्हतं, ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्या स्टॅम्पचा वापर होत होता. त्यानंतर आपण स्टॅम्प घेणं बंद केलं. डायरेक्ट ऑनलाईन आम्ही करतच होतो रजिस्टरीच्या वेळेस स्टॅम्प ड्युटी, आणि डायरेक्ट भरली जायची आणि तेही पद्धत होतीच. आता जर तुम्ही मुद्रांक शुल्काच्या ठिकाणी काय म्हटलं आपला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जर आणत असतील तर ही गरज आहे. आणि गरज आहे म्हणजे आत्ता आपल्याकडे तशा प्रकारच्या व्यवस्था आहेत. त्यामुळे हे काही फार आपण काही मोठं काही करतो असं समजण्याचं काही कारण नाही. धनंजय मुंडेंवर काल निशाणा साधलेला आहे. जरांगेने म्हटलं जो धनंजय मुंडे ज्यांच्या प्रचाराला जाईल त्यांना पाडवू अशा पद्धतीची भाषा केली आहे. त्याच्यात अजित पवार असो सगळ्यांनाच बघा. आता महाराष्ट्र या नालायक महायुती सरकारने, मी मुद्दाम वापरतो, महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे, सत्यानाश केला आहे.
अनेक ठिकाणी जातीमध्ये भांडणं लावले आहे. भाषा ही खालच्या स्तरावर वापरली जात आहे आणि त्या सरकारच्या इशाऱ्यावरचे चाललं आहे असं माझा आरोप आहे. सरकारच्या इशाऱ्यावर तसं बोललं जात आहे. आणि आज मराठा वर्सेस वंजारी, धनगर, बंजारा ही जी काही जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम होत आहे. काल खरं म्हणजे जरांगे पाटलांची तब्येत बरी नव्हती. त्यांनी टोकाची जाऊन भूमिका ज्या भाषेचा वापर केला आणि ज्या भाषा वापरली अशी काही गरज नव्हती. परंतु आता हे सगळं चाललं आहे ते पंकजा मुंडेंच्या भाषणातून थोडा संयम होता. ते संयमानेच बोलल्या. त्या काही टोकाची भूमिका पंकजा मुंडेंनी कालच्या मेळाव्यामध्ये अजिबात घेतली नाही. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण पाटलांनी जी भूमिका घेतली मनोज जरांगेंनी ती अत्यंत ती गरज नव्हती ती टीका करायची टोकावरची. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे. तुम्ही समाजासाठी न्याय मागायला तुम्हाला अधिकार आहे, पण इतर समाजाचं वाटोळं होणार नाही, इतरांच्या पोरांचं आयुष्य बर्बाद होणार नाही हे पण बघितलं पाहिजे. आणि सरकारने पण काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. पण सरकारच या आगीमध्ये तेल टाकतोय समाजाच्या. आणि सरकारचेच मंत्री वाटेल ते बरळत आहेत. मंत्रिमंडळात राहूनही त्यांची भूमिकासुद्धा, त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा ही जी भूमिका स्वीकारत आहेत घाणेरड्या टीका करण्याची, हे महाराष्ट्राच्या एकूणच आत्तापर्यंतच्या राजकीय संस्कृतीला शोभनीय नाही आहे. हे फार वाईट आहे. यातून महाराष्ट्राचं नुकसानच होईल, महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. आणि हे याच अशाच प्रकारचं षडयंत्र हे रचलं जात आहे असं माझा आरोप आहे. भाऊ जरांगेंनी असंही म्हटलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थोडं आग्रही असणार आहे, टोकाला जायला. ते हे बोलले की माझं आता आयुष्य संपत आलेलं आहे, शेवटचे काही दिवस. नाही कोणाचं आयुष्य त्याला दीर्घायुष्य मिळावं मनोज जरांगेंना आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे. कोणाच्याही आयुष्याला एवढ्या लवकर, कारण तरुण आहेत आणि ठीक त्यांनी दीर्घकाळ जगलं पाहिजे. परंतु त्यांच्याकडे ते ईश्वरांनी त्यांना दीर्घकाळ जगवताना बुद्धी पण द्यावी की समाजामध्ये कुठली तेढ निर्माण होणार नाही, दोन समाज एकमेकाच्या पुढे येणार नाही आणि चांगले आपुलकीचं बंधुभावाचं वातावरण महाराष्ट्रात राहील. कुणाचाही कोणता समाज घुसखोरी करणार नाही अशी बुद्धी जरांगे पाटलांना दीर्घायुष्य देत असताना ईश्वरांनी द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उद्धव ठाकरे ने कहा है कि भाजपा को हिंदुत्व अगर रखना है तो वो अपने एजेंडे से हरी पट्टी निकाल दे. काय वो हिंदुत्व है, सत्ता के लिए हिंदुत्व है. भाजपा का हिंदुत्व तो ढोंगी हिंदुत्व है, कुछ लेना देना नहीं है. आता खरं तर टीका टोकाची होईल कुठला. देखिए ये भाजपा का हिंदुत्व ये ढोंगी हिंदुत्व है, ये कोई असली है ही नहीं. उनका आज तक का एजेंडा जो रहा है वोट लेने के लिए, वोट पाने के लिए, लोगों को गुमराह करने के लिए और महाराष्ट्र में या देश में जो स्थिति पैदा आज कर चुके हैं इससे देश की प्रगति नहीं होगी. आजकल कोई ये चाहे कि दो समाज, दो धर्म आपस में भिड़ जाए तो देश अस्थिर होगा तो प्रगति कैसे होगी. सवाल यही है कि हिंदुत्व के नाम पर वोट बटोरने का काम और लोगों को गुमराह करने का काम किया जा रहा है. ये उद्धव जी ने कहा है, वो सही कहा है. हो, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एक हिंदी होते ना, राहुल गांधी ने कोलंबिया ने जो बयान दिया उस पर भाजपा उनको ट्रोल कर रही है, कह रही है वो विदेश में जाकर भारत की बदनामी करते हैं. अरे क्या बदनामी किया है, सच्चाई बताया है ना. डर क्यों लगता है, तुम लोग क्यों परेशान होते हो. और आपके पंतप्रधान जाके भाजपा वालों प्रदेश में जाकर पंतप्रधान कहते हैं कि मैं भारत में जन्म लेकर बहुत बड़ा पाप किया हूँ, तो वो ठीक है. यहाँ पे पंतप्रधान बने हैं जनता के भरोसे और वहाँ जाकर बोलते हैं कि मैंने भारत में जन्म लेकर मैंने बहुत बड़ा पाप किया है. ये उनका स्टेटमेंट है. तब तो चुप्पी साधे रहते हैं, तब जुबान पर ताला पड़ता है. और राहुल गांधी ने बोले तो उनको मिर्ची लगती है सच्चाई सामने लाने से. काहे की बदनामी, सच्चाई बोला है ना. देश में बोलो या बाहर में बोलो, जिन्होंने वोट चोरी करके सत्ता हथियाई है फुकट में, जनता के मैंडेट से थोड़ी आए है, चोरी करके किया है ना, तो उसको थोड़ा सा डर लगता है. और आज क्या चल रहा है देश में,
क्या जीडीपी कहाँ है? और 18 से 29 साल के बच्चों में, युवाओं में बेरोजगारी बहुत बड़ी फैल चुकी है। करीबन 16% बेरोजगारी है, अनएम्प्लॉयमेंट है। और ये बहुत सारे मुद्दे हैं। पूरा देश दुनिया में सबसे ज़्यादा बड़ा कर्जबाजारी 1 नंबर पर कौन सा देश है? तो ये क्यों मिर्ची लगती है? कहाँ गया वो इतना बड़ा कर्जा निकाला? तो 2.5 लाख करोड़ का कर्जा, 2,50,000 करोड़ का कर्जा जो निकाला, तो ये कहाँ गया है? तो ये सब बातें जो है स्वाभाविक है, कुछ किया नहीं। हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद करते रहते, डंका पीटते रहते, वोट बटोरते रहते, मजा मारते रहते हैं, कुर्सी उगाते रहते हैं और पूरा देश को लूट रहे हैं। तो इससे ज़्यादा उनको क्या समझ आएगा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.